नवरात्रीचे उपवास सुरू झालेले आहेत। बरेच जण उपवासासाठी काही ना काही वेगवेगळे पदार्थ बनवतच असतात। तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने उपवासाचा ढोकळा बनवणार आहोत। साबुदाण्याची खिचडी, डोसे असे बरेच प्रकार आपण खात असतो, बनवत असतो। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा उपवासाचा ढोकळा बनवून नक्की ट्राय करा। खूपच सॉफ्ट आणि स्पंजी बनतो आणि बनवायला खूपच सोपा आहे। अगदी 10 मिनिटात हा उपवासाचा ढोकळा बनवून तयार होतो। कोणतीही जास्त मेहनत न घेता आपण आज हा उपवासाचा ढोकळा बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीचे वरईचे तांदूळ असतात। आता हे वरईचे तांदूळ जे आहेत ते थोडे दाणेदार आहेत, तर यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। 1 वाटी वरईच्या तांदळाला 2 चमचे इथे मी साबुदाणे घेतलेले आहेत। आता मिक्सरचं झाकण लावून आपण याची जाडसर भरड अशी पावडर करून घेणार आहोत। लक्षात असू द्या, एकदम बारीक पावडर करायची नाही। पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करून अशा पद्धतीने रवाळ टेक्स्चर आपल्याला पाहिजे, अशा पद्धतीने रवाळ पावडर करून घ्यायची। जास्त एकदम बारीक पावडर करायची नाही। बारीक पावडर केली तर ढोकळा आपला व्यवस्थित बनत नाही। आता इथे मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। या मिक्सिंग बाउलमध्ये ही पावडर काढायची। यामध्ये मी 2 मोठे चमचे दही घेतलेला आहे। तुम्ही उपवासाला काही पदार्थ यामधले खात नसतील, नाही घातले तरी सुद्धा चालतील। आता सारख्याच वाटीने मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला पाण्याचा वापर थोडा कमी करायचा आणि लागेल तसं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं। तर मी सगळंच पाणी यामध्ये घातलेलं आहे। पाणी घालून सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। वरईचे तांदूळ, त्यामध्ये साबुदाणा, याला पाण्याचा वापर जास्तच लागतो, पण सुरुवातीला पाणी घालू नका, आधी थोडंच पाणी घालायचं आहे। गरज लागेल तसं पाणी घालायचं। आता यावर प्लेट ठेवायची आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी असंच मुरण्यासाठी ठेवायचं। 15 ते 20 मिनिटानंतर हे बॅटर अजून थोडंसं फुलून येतं। तर 20 मिनिटं मी हे बॅटर असंच ठेवलं होतं। हे बघा, बॅटर छान फुललेलं आहे। आपलं पाण्याचं प्रमाण जे आपण घातलेलं होतं ते एकदम परफेक्ट होतं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा आलं आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे। तुम्ही इथे आल्याचा वापर उपवासाला करत नसाल तर करू नका, यामध्ये फक्त मिरचीचा ठेचा घाला। आता इथे मी 1 चमचा सेंधव मीठ उपवासाचं घातलेलं आहे। 2 मोठे चमचे तेल घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ढोकळा बनवताना तेलाचा वापर केल्यामुळे जेव्हा आपण ढोकळा खातो ना, त्यावेळेला घशाला हा ढोकळा आपल्याला कोरडा वाटत नाही। बॅटर छान एकाच डायरेक्शनने मिक्स केलेला आहे। आता ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्या प्लेटला तेल लावायचं आहे। प्लेटला तेल लावल्यामुळे ढोकळा प्लेटला चिकटत नाही आणि सहज तो आपल्याला काढता येतो। आता या मिश्रणामध्ये आपण ढोकळ्याच्या 1 इनोचं सॅचेट घातलेलं आहे। तुमच्याकडे खायचा सोडा असेल तो तुम्ही घातला तरी सुद्धा चालू शकतो। इनो घातल्यानंतर एकाच डायरेक्शनला चांगलं हे बॅटर छान फेटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने छान अगदी ढोकळ्याचं बॅटर फेटून घ्यायचं, म्हणजे ढोकळा छान मऊसूत बनतो। आता हे बॅटर तेल लावलेल्या प्लेटमध्ये घालायचं आहे। तर हे बॅटर प्लेटमध्ये घालण्यापूर्वीच मी इथे कढई गरम करायला ठेवली होती। यामध्ये पाणीसुद्धा चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आधीच हे तयार ठेवायचं आणि त्यानंतर यावर चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीवर आपण जे ढोकळ्याचं मिश्रण घातलेली प्लेट आहे ती प्लेट ठेवायची आहे। यानंतर याला झाकण लावायचं, म्हणजेच लीड लावायची आहे आणि 7 ते 8 मिनिटं हा ढोकळा गॅसची फ्लेम मीडियम ठेवून वाफवून घ्यायचा। 7 ते 8 मिनिटांमध्ये हा ढोकळा छान वाफवून होतो। तर तुम्ही पाहू शकता, ढोकळा छान वाफवून झालेला आहे। गॅस मी बंद केलेला आहे। टूथपिकने किंवा सुरीने चेक करायचं, याला ढोकळ्याचं बॅटर चिकटत नाही, याचा अर्थ ढोकळा आपला छान वाफवून झालेला आहे। मस्त फुलला देखील आहे। प्लेट बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घ्यायची। तर हे पहा, ढोकळ्याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती सुरेख आलेलं आहे। ढोकळा मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। पूर्णपणे ढोकळा थंड केल्याशिवाय याला कट करायचा नाही, नाहीतर तो व्यवस्थित कट होत नाही। आता याच्या साईडच्या कडा ज्या आहेत त्या सुरीने मोकळ्या करून घ्यायच्या। यानंतर ढोकळ्याला चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे।
सुरीचे जे दात असतात ना, सुरीची दातवाली सुरी असते ती सुरी वापरा ढोकळा कट करताना, म्हणजे ढोकळा व्यवस्थित कट होतो। हे बघा किती सॉफ्ट ढोकळा झालेला आहे, त्यामुळे तो व्यवस्थित कापला जातोय। तर चौकोनी आकारामध्ये हा ढोकळा मी कट करून घेतलेला आहे। हे बघा व्यवस्थित आपला ढोकळा कट करून झालेला आहे। आता यावर थोडीशी मिरचीची पावडर आहे ती स्प्रिंकल करायची आहे। आपण ज्या वेळेला ढोकळा वाफवायला ठेवला होता ना, त्यावेळेलाच तुम्ही ही पावडर स्प्रिंकल करू शकतात, पण मी आता करते आहे, आता केली तरी सुद्धा चालते। तुम्ही मिरचीची पावडर खात नसाल, उपवासाला नाही घातली तरी सुद्धा चालेल। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता यावर आपण तडका देणार आहोत, म्हणजेच फोडणी देणार आहोत। तर यासाठी मी इथे तेल गरम केलेलं आहे। 1 चमचा जिरं घालायचं, कढीपत्त्याची पानं आणि हिरव्या मिरच्या 3-4 अशा मी घातलेल्या आहे आणि हा गरमागरम तडका जो आहे ढोकळ्यावर घालायचा। मी ढोकळा बनवताना वापरलेले पदार्थ जिरं किंवा आल्याचा वापर तुम्ही उपवासाला करत नसाल तर तो तुम्ही यामध्ये नाही घातला तरी सुद्धा चालेल, त्याशिवाय देखील ढोकळा खूप छान बनतो। तर हे बघा आपला मस्त मऊ सॉफ्ट अगदी जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। आता आपण हा डिमोल्ड करून घेऊया। तर हे बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी जाळी आलेली आहे। खूपच सॉफ्ट असा स्पॉन्जी मऊसूत ढोकळा तयार झालेला आहे। हे बघा अशा पद्धतीने तुम्ही हा वरईच्या तांदळापासून ज्युसी अगदी सॉफ्ट मऊ ढोकळा बनवू शकता। हा ढोकळा तुम्ही उपवासाच्या चटणीबरोबर खाऊ शकता। या आधीच्या रेसिपीमध्ये मी उपवासाची चटणी कशी बनवायची हे दाखवलेलं आहे। उपवासाचे असे बरेच पदार्थ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत। उपवासाचे अप्पे, उपवासाची इडली, साबुदाणा खिचडी खूपच मऊसूद आणि मोकळी सुटसुटीत बनवून दाखवलेली आहे। याशिवाय उपवासाचे गुलाबजामसुद्धा मी अपलोड केलेले आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सगळ्या व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे, तुम्ही तिथून पाहू शकता। तर मी अपलोड केलेल्या बाकीच्या रेसिपीसुद्धा उपवासाच्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। तर अशा पद्धतीने मऊसूत जाळीदार ढोकळा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी ही नक्की ट्राय करून बघा। आवडली असेल रेसिपी तर एक लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच छानशा नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।